अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासोबत एक सुंदर अनुभव आहे तो मी शेअर करणार आहे व हा अनुभव एका ताईंचा आहे. त्यांचा अनुभव काय आहे तो आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. बघा, ताईंनी हा अनुभव खरं तर जो महिला सेविकारी ग्रुप जो आहे प्रदीपदादांनी व योगेशदादांनी बनवलेला आहे त्यावरती हा अनुभव शेअर केला होता. वाचल्यानंतर असं वाटलं की तुम्हा सगळ्यांना हा अनुभव शेअर करावा. यासाठी मी तुमच्या सगळ्यांसाठी हा सुंदर असा अनुभव घेऊन आलेली आहे. म्हणजे ताईंचा दादा आहे तो आजारी होता व ताईंचा दादा अचानक खूप विचित्र वागायला लागला. म्हणजे कोणीतर काहीतरी केल्यानंतर एखादा व्यक्ती खूप स्वस्थ आहे, खूप शांत आहे व अचानक तो विचित्रसारखा वागायला लागतो. अशा वेळेस घरातल्यांना देखील कळत नाही की काय करावं काय नको. डॉक्टरकडे जाऊन वगैरे काही उपयोग नसतो अशा वेळेस. तर अशा वेळेस काय करायचं तर आपल्या महाराजांचे पाय धरायचे व आपल्या ह्या ताईने देखील तेच केलेलं आहे. ते आज आपण पाहणार आहोत की या ताई नक्की काय म्हणतायत. बघा, माझा दादा खूप आजारी होता. तो घरी सगळ्यांशी विचित्रसारखा वागत होता. हे मी SMS करून देखील सांगितले होते. कोणाला? योगेशदादांना. त्यासाठी मला प्रदीपदादांशी बोलायचं होतं, पण दादांना त्यांच्या कामाच्या व्यापातून वेळ मिळाला नाही. मी समजू शकते, स्वतःचं काम सांभाळून अडचणीत संकटात असणाऱ्या ताईदादांना सेवा देण्याचं काम सर्वच सेवेकरी ताईदादा करतात. त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. माझा दादा खूप समजूतदार आहे, पण अचानक आजारी पडला व त्यामुळे त्याला मी गावी पाठवले. गावी गेल्यानंतर 2 दिवस तो व्यवस्थित राहिला. मात्र घरातील सर्वांचं जगणं त्याने मुश्किल करून टाकलं. कशा प्रकारे ते पहा. लहान मुलांना तो मारायचा, स्वतःच्याच लहानशा बाळाला तो मारायचा. मारतो, तोडतो अशी भाषा वापरायचा. म्हणजे स्वतःच्याच बाळाला मी याला मारेन, मी याला तोडतो अशा प्रकारे उद्धट भाषा वापरत होता. कोणाला समजत नव्हतं नक्की काय झालेलं आहे. त्या लहानशा बाळाला तो दूध देखील पाजू देत नव्हता. मम्मीला BP शुगरच्या गोळ्या खाऊ देत नव्हता. तिला जेवू देत नव्हता. अचानक वहिनीच्या अंगावर धावून जायचा. तिला मारहाण करायचा. त्यामुळे घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं होतं. सगळ्यांना तो असा का वागत आहे हे कळतच नव्हते. एके दिवशी मम्मी दादाला घेऊन देवाला घेऊन गेली. तिथे विचारल्यानंतर त्यांनी कोणीतरी तुमच्या घरातील सर्व लहान मुलांच्या पासून मोठ्यांपर्यंत त्रास व्हावा यासाठी काहीतरी केले आहे आणि घरच्या कर्त्या पुरुषाला त्याचा जास्त त्रास होतोय व ते जास्त त्याच्यासाठी केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी उपाय देखील सांगितले व ते देखील उपाय घरच्यांनी केले. तरी दादा अधूनमधून विचित्रसारखा वागायचा. काही वेळा तो मुद्दाम करत आहे असं आमचा गैरसमज व्हायचा, पण काही पर्याय नव्हता. जेवण खूपच जास्त करायचा की शब्दात देखील सांगू शकत नाही. तोंडाला येईल ती बोलायचा, दंगा करायचा. सगळे खूप दुःखी होते. कोणाला काहीच कळत नव्हते. मला काळजी वाटत होती, पण मी काही करू शकत नव्हते. एके दिवशी मम्मीने घराबाहेर जाऊन मला कॉल केला, कारण दादा घरातून कॉलसुद्धा कोणाला लावून देत नव्हता. तो सतत शंका घ्यायचा की माझ्याबद्दल हे सगळ्यांना काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे तो मम्मीला बाहेर पाठवून देत नव्हता. पण मला गेल्या रविवारी मम्मीने कॉल केला आणि रडत रडत सगळं काही तिने सांगितलं. मला खूप वाईट वाटत होतं. दादाचा रागही येत होता. तो मुद्दाम करत आहे असं देखील वाटत होतं, पण त्याला विचारू शकत नव्हते. कारण मी विचारलं तर तिला कोणी सांगितलं म्हणून पुन्हा तो घरामध्ये दंगा करेल, मारहाण करेल, विचित्रासारखा जास्तच वागेल म्हणून मी काही देखील बोललेले नाही. मी योगेशदादांना व्हॉइस कॉल केले आणि तो देखील त्यांनी उचलला नाही. मग मी प्रदीपदादांना कॉल केले तर तो नंबर चुकीचा आहे, चेक करून बघा असे सांगत होता. काहीच कळत नव्हते. मग मी स्वामींच्या समोर उभी राहिली व संध्याकाळी दिवे लावणीची वेळ होती. दिवा लावलेला होता. मी 2 अगरबत्ती हातात घेतली आणि स्वामींना बोलले, ह्या 2 अगरबत्तीचा अंगारा मी लावून घेणार नाही. हा अंगारा मी इथे राहून दादा माझ्या समोर आहे असं समजून त्याच्यावरून उतरवून टाकणार आहे. तो गावी आहे व मी इथे आहे.
खरंच तुमच्या या अंगाऱ्यामध्ये, या विभूतीमध्ये खरंच ताकद असेल तर माझ्या दादाचं काय असेल ते दूर होऊ दे, तो पहिल्यासारखा सगळ्यांशी चांगला वागू दे. अशा प्रकारे मी स्वामींना एक प्रकारे नवसच केला. म्हणजे काही बोलावं काय करावं ते समजतच नव्हतं. अशा वेळेस ताईंनी खंबीर होऊन महाराजांसमोर उभं राहून आपल्याला अंगारा 2 अगरबत्त्या घेऊन महाराजांच्या समोर त्या उभ्या राहिल्या. नंतर असं बोलून अंगारा उतरवून टाकेन असं बोलल्या. नंतर त्या विसरून गेल्या. त्यांनी सेवा केली पण अंगारा त्यांनी उतरवून टाकायच्या विसरून गेल्या. नंतर अचानक रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान मला आठवलं की मी फक्त बोलले आहे स्वामी महाराजांच्या समोर, पण मी ते केले नाही आणि मी घाबरले. रात्री स्वामी महाराजांच्या समोर मी उभी राहिले आणि बोलले, स्वामी मला माफ करा, मी विसरले, अंगारा उतरवून टाकणार असं मी बोलले होते. मी इथे उभी, माझ्या समोर माझा दादा उभा आहे असं समजून मी त्याच्यावरून अंगारा हा उतरवून टाकणार होते. स्वामी मी विसरले, मला माफ करा. व त्यावेळेस उभी राहिले व बोलले, विसरले होते त्यामुळे आता हा अंगारा उतरवून टाकते, तुम्ही प्रचिती द्या असं बोलून मी ते काम केलं. आणि काय चमत्कार, त्याच वेळी दादाला गावी उलट्या झाल्या. दादाला अक्षरशः उलट्या झाल्या व उलटी झाल्यानंतर मम्मी कॉल करून सांगत होती. दुसऱ्या दिवशी आईचा फोन आला, म्हणजे ताईंच्या मम्मींचा फोन आला व त्या सांगत होत्या. तेव्हा मी मम्मीला बोलले, स्वामींचा अंगारा मी इथून उतरवून टाकला आणि स्वामींनी मला प्रचिती दिली. मम्मी मला म्हणाली, तू स्वामींची भक्ती करतेस त्यामुळे तुला स्वामी लगेचच प्रचिती देतात. खरंच खूप छान वाटले. स्वामी आहेत, त्यांच्या नावाने केलेल्या प्रत्येक गोष्टीची ताकद आहे हे मला आज कळलेलं आहे. स्वामींचे उपकार माझ्यावर खूप आहेत. मला असंच त्यांच्या उपकाराखालीच जगायचं आहे. आणि मी नेहमी स्वामींना म्हणायचे की मला स्वप्नात येऊन दर्शन द्या, पण आजपर्यंत कधीच स्वामींनी मला दर्शन दिले नव्हते. पण आज स्वामींनी मला स्वप्नात त्यांच्या केंद्रात नेऊन मला दर्शन दिले. खरंच खूप छान वाटत आहे. स्वामी माझ्यासोबत आहेत हे स्वामींनी मला दाखवून दिलं व सांगितलं. व माझा दादा देखील पहिल्यासारखा खूप शांत, जसा होता समजूतदार त्याच प्रकारे झाला. ज्यावेळेस इथून अंगारा उतरवून टाकला ताईंनी, त्यावेळेस गावी त्यांच्या भावाच्या उलट्या झाल्या. म्हणजे विचार करा, महाराजांच्या या विभूतीमध्ये, या अंगाऱ्यामध्ये किंवा महाराजांच्या प्रत्येक सेवेमध्ये किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे व किती प्रचिती आहे. त्यामुळे मनामध्ये कधीही शंका येऊ देऊ नका की मी ही सेवा केली तर माझी इच्छा पूर्ण होईल का, मला स्वामी प्रचिती देतील का, मला अनुभव येईल का. म्हणजे जोपर्यंत आपला विश्वास बसणार नाही त्या सेवेवरती, पूर्ण मनापासून, पूर्ण शुद्ध अंतःकरणापासून श्रद्धापूर्ण जोपर्यंत आपण सेवा करणार नाही, तोपर्यंत महाराज आपल्याला प्रचिती देणार नाहीत व अनुभव देखील आपल्याला येणार नाही. निस्वार्थ तुम्ही विश्वास ठेवा, निस्वार्थ सेवा करा व निस्वार्थपणे तुम्ही त्या सेवेवरती विश्वास ठेवून सेवा करा. त्यावेळेस तुम्हाला नक्कीच महाराज अनुभव देतील. अतिशय सुंदर असा अनुभव होता. हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्ही विचार करा, इथे अंगारा उतरवून टाकल्यानंतर तिथे गावाला उलट्या झाल्या त्यांना व ते व्यवस्थित ठणठणीत झाले. म्हणजे ज्याने कोणी काही केलं होतं ते सगळं काही त्यांना उलटीच्या द्वारे त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं. किती मोठा व अद्भुत चमत्कार आहे, तुम्हाला तर समजलंच असेल. त्यामुळे आवर्जून आपल्या या स्वामी सेवेमध्ये या. आपल्यासोबत भरपूर स्वामी सेवेकरांना आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही स्वामी सेवा करायला अजिबात विसरू नका. महाराजांवर फक्त विश्वास ठेवा. महाराजांना तुमच्याकडून काही नको आहे, फक्त तुमच्याकडून सेवा पाहिजे. दुसरं काही सुद्धा महाराजांना तुमच्याकडून नको आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा अनुभव शेअर करा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.